मगाशी फोनवर तुझ्याशी बोलत असताना आई जेव्हा काढा करायला आत गेल्या होत्या ना, तेव्हा मी तुझ्याशी जे काही बोलले ते सगळं ऐकलंय आईंनी. त्या खूप चिडल्या आहेत रे माझ्यावर. मुंबई तडका 99.9 FM वर तुम्ही ऐकताय तुमच्या लाडक्या आरजे अभिजितला. आणि या रोमॅन्टिक गाण्यानंतर आता घेऊयात पुढचा कॉल. हॅलो हॅलो, आरजे अभिजित ना? हा बोलतोय. आपलं नाव काय? मी शमिका बोलते. आणि माझा एक प्रॉब्लेम मला डिस्कस करायचा होता तुझ्याशी. ओ शमिका नाव का तुमचं? बरं, काय प्रॉब्लेम आहे? अभिजित, ऍक्च्युली माझं आणि माझ्या सासूबाईंचं भांडण झालंय. म्हणजे त्या बोलत नाहीयेत माझ्याशी. ओके, म्हणजे टिपिकल सासू सुनेचा प्रॉब्लेम दिसतोय तुमचा. अरे टिपिकल भांडण असं नाही. माझं आणि माझ्या सासूबाईंचं असं टिपिकल रिलेशनशिप नाहीये. उलट आई आणि मुलीचं प्रेमळ नातं आहे आमच्यामध्ये. पण काय झालं ना की मी एक चूक करून बसले, ज्यामुळे त्या खूप रागावल्यात माझ्यावर. आणि ती चूक सुधारण्यासाठी म्हणून मी आणखी एक चूक केली, त्यामुळे त्या आणखीनच चिडल्यात माझ्यावर. नाही पण काय माहिती का शमिकाजी, मुळात आपण एवढ्या चुका करायच्याच नाहीत ना. म्हणजे कसं आपल्याला कोणी बोलणारच नाही काही. पण ह्या वेळेस मी जी चूक केलीये ती आयडिया माझ्या मिस्टरांनी दिली होती मला. हा म्हणजे असं होतं कधी कधी, नाही असं नाही. आता काय संसार म्हणलं की कुणाकडून तरी काहीतरी होणारच ना चूक. तर उगीच तुम्ही काही मिस्टरांवर तुमच्या ब्लेम करू नका, नाही का? मी काय म्हणतो, काय मी काय मदत करू शकतो तुम्हाला? अभि, मला फक्त एक निरोप त्यांच्यापर्यंत पोचवायचा होता. त्यांना फक्त एवढंच सांगायचं होतं की आई आई माझं खरंच खूप प्रेम आहे तुमच्यावर. मला मान्य आहे की मी चूक केली, पण मी इथून पुढे असं कधीच नाही करणार. तुमच्याशी मी कधीच खोटं नाही बोलणार. प्लीज एकदा शेवटचं मला माफ करा ना. माझ्यावरचा राग सोडा प्लीज. आणि पूर्वी जशी माया करायचात माझ्यावर, तशीच माया करा. ऑल राईट. सो शमिकाच्या सासूबाई, आय मीन आई, तुम्ही जर आता हा शो ऐकत असाल तर मी त्यांच्या वतीने तुम्हाला रिक्वेस्ट करतो की जे काही झालं त्यातली त्यांची चूक त्यांना कळली आहे, त्यामुळे प्लीज माफ करून टाका. आणि हा बोला वगैरे सोडून द्या. किती ताणून धरणार तुम्ही तरी. ओके, आय होप तुम्ही माझं बोलणं ऐकाल. आणि शमिकाजी आणि त्यांच्या सासूबाईंसाठी, आय मीन आईंसाठी एक खास गाणं माझ्याकडून, आरजे अभिजित कडून, मुंबई तडका 99.9 FM वर. शमिकाबद्दल विचार करतेस ना? मला माहिती तू रेडिओवरचा आमचा कार्यक्रम ऐकलास आज. पण आई,
रेडिओवर मी काय शमिका काय जे काही बोललो ते नाटक नव्हतं. शमिका खूप अस्वस्थ आहे ग आजकाल, कारण तू तिला तिची कसलीही चूक नसताना उगीच शिक्षा देतेस. आई मला तू सांग, शमिकानं जे काही केलं ते कोणासाठी केलं? माधुरीसाठीच ना? तिच्या भल्यासाठी केलं. माधुरी दुखावली जाऊ नये म्हणून तिने कोणाला कळू पण दिलं नाही. जे काही प्रयत्न करत होती ते फक्त माधुरीसाठी, तिच्यासाठी नाही. आणि त्यात तिने न केलेल्या चुकीची शिक्षा तिला भोगावी लागते. मग तिला कसं वाटत असेल आई? आणि मला असं वाटतं की आता आपण माधुरीबद्दल विचार केला पाहिजे, तिच्या लग्नाबद्दल विचार केला पाहिजे. माधुरी अशी किती वर्ष एकटी राहणार आहे आई? भले माधुरी काही बोलत नसेल, पण तिच्याही मनात असेलच ना या संदर्भात काहीतरी. आपण आता प्रॅक्टिकली विचार करून काहीतरी निर्णय घ्यायची वेळ आहे. आणि माधुरीचं नवीन आयुष्य चांगलं सुरू व्हावं अशी शमिकाची इच्छा आहे. आई, माधुरीला तिचं आयुष्य नव्यानं सुरुवात करण्याचा हक्क आहे ना? विचार कर. नमस्कार, मी ॲडव्होकेट जाधव, मिस्टर अनिरुद्ध राजे यांचा लीगल ॲडवायझर. मला त्यांच्या मुलीला भेटायचंय. हो, मीच त्यांची मुलगी आहे, शमिका पेंडसे. या ना आते. बाबा, हे ॲडव्होकेट मिस्टर जाधव आहेत, डॅडचे वकील आहेत. नमस्कार. 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 मी अनिरुद्ध राजे यांच्या विल संदर्भात बोलणी करायला आलेलो आहे. ते कायमचे परदेशात जाण्यापूर्वी त्यांनी त्यांची विल तयार केलेली आहे आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे मी शमिका मॅडमला वाचून दाखवणार आहे, कारण ते त्यांच्याशीच निगडीत आहेत. अनिरुद्ध राजे माझ्या सत्सद्विवेक बुद्धीने माझ्या मृत्यूपत्रातील खालील मुद्दे जाहीर करतो. माझ्या मुली सौ अश्विनी जयप्रभू आणि सौ शमिका अभिजित पेंडसे यांच्या नावावर माझ्या संपत्तीतील प्रत्येकी 40% भाग मिळावा. त्याचप्रमाणे माझी धाकटी मुलगी कुमारी रिया राजे हिला तिच्या शिक्षणासाठी दरवर्षी एक ठराविक रक्कम देण्यात यावी, जोपर्यंत ती स्वतःच्या पायावर उभी राहत नाही तोपर्यंत. जाधव सर, मला या व्हील मधल्या गोष्टी मंजूर नाही. का? काय झालं? काय कमी जास्त वाटतंय का? नाही, तसं नाही. मला माझ्या डॅडच्या प्रॉपर्टी मधला कोणताही हिस्सा नको आहे.
नाही, पण तुमच्या वडिलांचीच इच्छा होती की तुम्ही तुमचे शेअर्स घ्यावेत म्हणून. तुम्ही एक काम करा, तुम्ही जरा शांत विचार करा. नाही तर तुम्ही तुमच्या मिस्टरांशी बोला. मी पूर्ण शांतपणे विचार केलाय आणि मगच माझा निर्णय सांगते तुम्हाला. या प्रॉपर्टीमध्ये डॅडने माझा विचार केला, त्यांच्या भावनांचा, त्यांच्या प्रेमाचा आदर करते मी. पण खरंच मला या संपत्तीची काही एक गरज नाही. माझ्या सासरी, माझ्या या कुटुंबात मी खूप आनंदी आहे. अशी कुठलीही गोष्ट नाहीये जिची कमतरता मला या ठिकाणी जाणवेल. माझ्यावर प्रेम करणारी, माया करणारी माणसं माझ्या आसपास आहेत, हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि याही उपर मला माझ्या डॅडचं प्रेम आणि त्यांचा विश्वास हवाय. त्यांच्या प्रॉपर्टीतला हिस्सा नाही. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. आणि माझी आणखी एक विनंती आहे तुम्हाला. माझ्या नावे जो काही हिस्सा दिलाय तो कृपया तुम्ही अश्वतीच्या नावावर करा. ठीक आहे, पण ट्रान्सफरिंगला थोडा वेळ लागेल. मी करतो आणि कळवतो तुम्हाला. ठीक, चला निघतो. आई, 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 निदान तुम्ही तरी मला समजून घ्या ना. आई, मला माहिती आहे तुम्ही नाराज आहात माझ्यावर, पण माधुरीविषयी मी जे काही लपवलं त्यामागे कुठलाही वाईट विचार नव्हता माझा. मला खात्री आहे की तुम्ही मला समजून घ्याल. आई, तुम्ही घ्याल ना समजून मला? शमिका, मला जेवढं जे समजून घ्यायचं होतं ते मी समजले. आता एकही गोष्ट समजून घेण्याची इच्छा नाहीये माझी. तुला योग्य वाटतं तसा निर्णय घेतेस, घे, स्वतंत्र आहेस तू. मला काहीच म्हणायचं नाही त्याच्या बाबतीत. तुझं आयुष्य आहे, तुला हवं तसं जग. काय झालं वकील सर? सॉरी सर, शमिका मॅडमनी त्या विल मधलं त्यांचा शेअर घ्यायचा नकार दिलाय. काय? चला, अजून एक विकेट पडली. गुड. बडा असं का केलं शमिका? मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते काय ऐकतच नाहीये. अभि आणि शमिका कसे आहेत? बरे आहेत. बरं, ह्या वर्षी सुद्धा गणेश चतुर्थीला यायचंय पूजा सांगायला. हो नक्की. आणि गेल्या वर्षी सारखं करू नका, लवकर या, नाही तर सगळ्यांचं झाल्यावर याल आमच्याकडे. हो, या वर्षी रात्री 10:40 स्थापना करू शकतो. 10:40 नंतर चतुर्थी सुरू होते ना. हो का? बरं, पण पहिलं आमच्याकडे या. हो नक्की नक्की.
हाय. सर, मी तुमच्याकडून ज्या गोष्टीसाठी वेळ मागितला होता त्याचा मी विचार केलाय. मी निर्णय घेतलाय. माधुरी, काय निर्णय घेतलाय तुम्ही? सर, मलाही तुम्ही आवडता आणि मलाही तुमच्याशी लग्न करायचंय. सर, मी खरंच खूप लकी आहे की तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करता, माझा इतका आदर करता. पण मला नाही वाटत आपण दोघं एकमेकांना आयुष्यभरासाठी साथ देऊ शकतो. माधुरी, काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला आधीच सांगितलंय, स्वराची आणि तुमची पूर्ण काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तुम्हाला कुठल्याही तक्रारीला मी जागा देणार नाही कधी. हे बघा माधुरी, माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडून कधी. सर, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. सर, मला माहिती आहे तुमच्या इतकं प्रेम माझ्यावर कुणीही करू शकणार नाही. पण कदाचित आपल्या नशिबात आपण दोघं एकत्र येणं नाही लिहिलंय. भक्तांची रांग वाढत चालले. मी जरा येतो. हो या. माधुरी इथे बॉस सोबत काय करतेय? थांब, चांगलंच खडसावते हिला. सर, मी माझ्या घरच्यांचं मन दुखावून स्वतः आनंदात नाही राहू शकत. त्यांचा विरोध पत्करून मी स्वतः नाही सुखी राहू शकत माझ्या आयुष्यात. माझ्या घरच्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे. मला माफ करा. मी तुम्हाला साथ नाही देऊ शकत. हेच सांगायला मी इथे आले होते. हे माझं रेजिग्नेशन लेटर. मी उद्यापासून ऑफिसला नाही येणार आहे. माधुरी,